महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती हैं बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, डीप फ्रीजर्स एंड वेजी कूलर्स। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी ईएमआई अवेलेबल। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, ऑपोजिट आरकेडी कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर शहर में सड़कों की हालत बद से बदतर हो चुकी है। हर तरफ गड्ढों का साम्राज्य फैला हुआ है, जिससे नागरिकों को जान जोखिम में डालकर सफर करना पड़ रहा है। अब मनसे ने इस मुद्दे को लेकर अनोखे अंदाज में विरोध दर्ज कराया है। फॉरवर्ड लाइन से लेकर मध्यवर्ती रुगड़ालय मार्ग तक महिला पदाधिकारियों ने गड्ढों के चारों ओर रंगोली बनाई और उसमें वृक्षारोपण कर महापालिका का ध्यान आकर्षित करने की कोशिश की। मनसे के शहर प्रमुख बंडू देशमुख और नेता संजय गुग्गे ने मांग की है कि गणपति बापा के आगमन से पहले शहर की सभी सड़कों की तत्काल मरम्मत की जाए। मनसे का यह रचनात्मक आंदोलन शहरवासियों के बीच चर्चा का विषय बन गया है। उल्हासनगर शहराची जी दुरावस्था झाली आहे, याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघे जण जबाबदार आहेत। शिवसेने गेले 25 वर्ष, जेव्हापासून 1996 ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ती शिवसेना आणि भाजपने भोगली। असं असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव आहे, या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये, इमारतींचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे। आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये। प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते ते कळायला मार्ग नाहीये। पण या प्रशासनाने दुतरसारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेठीस धरतायत। आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता, आमच्या घरासमोर बँड वाजवता। मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? पालिका प्रशासन झोपा काढते का? आयुक्त झोपा काढतायत का? जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल, परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शिव्या खायचं काम सुरू केलंय। मी आयुक्तांना आव्हान देतो, आज रस्त्यावर केलं, उद्याचं आंदोलन पालिकेत असेल। जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल, याची त्यांनी नोंद घ्यावी। स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही। आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो, तो बोलला महापालिका 1 किलो चिकन देते आणि सांगते 100 लोकांना खायला द्यायला। मग आम्ही काय करणार रस्त्यावरती? याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय, पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय रस्ते बनत नाही। त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात। परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात, कर भरतात, सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो, सेल टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो। अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हा नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे। उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे के खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे, हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय। आणि अशा प्रकारे इथले व्यापारी सुद्धा आम्हाला भेटायला आले। व्यापारी बोलतो आम्ही महानगरपालिकेत गेलो, प्रत्येक वेळेला तक्रार दिली, पण तो तक्रारीचं काही निरसन होत नाही। नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही। तेच खड्डे, तेच ठेकेदार, ही जी पद्धत आहे ही काय चालू आहे? कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुकपट्टी लावण्याचं काम करतात। आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे, आयुक्तांना याची जाग आली पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमचे जे महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतोय, हिंदूंचा सण आहे, पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्व आयुक्त हे जबाबदार राहतील, याची त्यांनी दक्षता घ्यावी। आपके खास पलों के लिए खास जगह अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन्च पेश करता है शानदार रेस्टोरेंट। यहाँ एसी हॉल जहाँ मनाए बर्थडे पार्टी, रोका सेलिब्रेशन और हर तरह की फैमिली गेट टुगेदर। छोटी हो या बड़ी, हमारे पास है विशेष व्यवस्था। और सबसे खास बात, यहाँ हर दिन लाइव ऑर्केस्ट्रा और धमाकेदार डीजे।
स्वादिष्ट वेज और नॉन वेज खाने का लाजवाब इंतजाम, शानदार माहौल और दिल से की गई मेहमान नवाजी। लोकेशन पाइपलाइन रोड अंबरनाथ। बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। अंबरनाथ ग्रीन लीफ एक्वा लॉन्च, जहां हर जश्न बनता है यादगार और हर दिन होता है म्यूजिकल। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।